तुम्हाला माहिती आहे का की आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांचं किती महत्व आहे किंवा आपल्या ग्रहांना कुठल्या कुठल्या गोष्टींचं कारकत्व आहे ज्यामुळे आपल्याला त्यांचे फळ. नमस्कार, मी अश्विनी सुमित रोहणकर. माझ्या प्रकाश वैदिक ज्योतिष या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. कुठल्या ग्रहांना कुठल्या कुठल्या गोष्टीचं कारकत्व दिलंय किंवा त्याच्यामुळे आपल्याला. 6वा ग्रह आहे शुक्र. आता शुक्राचं कारक काय काय आहे किंवा शुक्र कशाचा कारक आहे? अर्थात शुक्र हा कलेचा कारक आहे, शुक्र हा भोगविलासतेचा कारक आहे, शुक्र हा लक्झरीचा कारक आहे आणि शुक्र हा प्रेमाचा सुद्धा कारक आहे. शुक्राच्या स्वामित्व असलेल्या 2 राशी आहेत. कुठल्या कुठल्या? एक वृषभ रास आणि एक तुळ रास. ज्या कुठल्या व्यक्तीची चंद्र राशी ही वृषभ किंवा तुळ असेल किंवा जन्म लग्न कुंडलीमध्ये त्यांचा शुक्र हा बली असेल किंवा जन्म लग्न कुंडलीमध्ये दिशा बली असेल किंवा शुक्र हा स्वतः लग्नात असेल किंवा शुक्राची लग्नावर दृष्टी असेल, अशा व्यक्तीचा स्वभाव कसा असेल? अर्थातच अशी व्यक्ती कलेशी संबंधित असेल, म्हणजे पुष्कळ प्रकारची कला त्यांच्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. विशेष म्हणजे कोमल, सौम्य, त्यांची पर्सनॅलिटी सुद्धा खूप जास्त नाजूक असू शकते किंवा सौंदर्यपूर्ण असं व्यक्तिमत्व असू शकते. विशेष म्हणजे नाजूकपणा हा त्यांच्यात जास्त पाहायला गेलेला आहे. कोमल स्वभाव असणं, नाजूकतेने बोलणं, सौम्य बोलणं हे शुक्राच्या अंमलाखाली येतं. त्यानंतर वेगवेगळे परफ्युम्स, ब्रँडेड कपडे आणि लक्झरियस लाईफ जगणं हे सुद्धा शुक्राच्या अंमलाखाली येणाऱ्या व्यक्तीत पाहायला मिळतं. विशेष म्हणजे स्वतःला मेंटेन करण्यासाठी ही व्यक्ती सतत झटत असते. ही व्यक्ती विशेषतः कलेमध्ये खूप निपुण असते. एकापेक्षा जास्त कलेमध्ये सुद्धा ही व्यक्ती निपुण असू शकते. पण जर शुक्र आपल्या कुंडलीमध्ये कमकुवत आहे, दिशाबली पण नाही आहे किंवा तो शत्रू राशीत आहे, अशा वेळी तो व्यक्ती कसा असेल? अशा व्यक्ती अर्थातच भोगविलास पूर्ण नसेल किंवा असा व्यक्ती हा कलेशी सुद्धा त्याचा कुठलाही संबंध नसेल, त्याचा नाजूकपणाशी कुठलाही संबंध नसेल किंवा त्याचं मृदुभाषी म्हणा किंवा कोमल असणं सुद्धा आपल्याला दिसणार नाही. विशेष म्हणजे मुलाच्या कुंडलीमध्ये शुक्र हा पत्नीचा कारक आहे. त्यामुळे मुलाच्या कुंडलीमध्ये जेव्हा आपण पत्नी कशी मिळेल हे बघतो तेव्हा आपण शुक्राचा अभ्यास करत असतो. जर शुक्र कमकुवत असेल तर आपल्याला काय करायचं आहे की शुक्राशी संबंधित देवतांचं पूजन करायचं आहे. याचाच अर्थ दुर्गा देवी म्हणा किंवा कुठल्याही देव्या ज्या आहेत त्यांचं आपल्याला पूजन करायचं आहे किंवा हिरा हे शुक्राचं रत्न आहे ते आपण धारण करू शकतो. पण हिरा तेवढ्या कॅरेटमध्ये आपण जर धारण करू शकत नसेल तर आपल्याला शुक्राचं उपरत्न म्हणजे ओपल धारण करायचं आहे. आजची ग्रहांची माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रत्येक राशी ती कुठल्या तत्वाची आहे, त्याचा स्वामी आणि तो व्यक्ती स्वभावाने कसा असेल, त्या राशीच्या अंमलाखाली येणाऱ्या नक्षत्रांचा सुद्धा आपण अभ्यास करणार आहोत. तोपर्यंत हर हर महादेव.